एक लोखंडाचा तुकडा जर घेतला आणि त्याला जर मित्रांनो आपण मॅग्नेटाइज केलं म्हणजे त्याच्यामध्ये जर चुंबकीय शक्ती टाकली तर तो त्याच्या वजनाच्या जवळजवळ 12 ते 15 पट वजन उचलतो. पण त्याच लोखंडाच्या तुकड्यातून त्याची चुंबकीय शक्ती काढून घेतली तर तो एक साधा पंख सुद्धा हलकासा पंख पण उचलू शकत नाही. याच्यातून सांगायचे काय तुम्हाला असेच दोन प्रकारची लोक पण आपल्याला बघायला भेटतात. काही लोक असतात जे अतिशय एक्साइटेड, एनर्जेटिक, कॉन्फिडंट, मॅग्नेटिक पर्सनॅलिटी आणि काही लोक असतात की एकदम डल, त्यांनी हताश झालेले, हार मानलेले असे टाईपचे लोक. हे दोन प्रकारची लोक आपल्याला समाजात भेटतात. पहिल्या टाईपची जी मॅग्नेटाइज लोक आहेत, दे थिंक दॅट आय एम बॉर्न टू विन. माझा जन्मच सक्सेससाठी झालेला आहे किंवा मी यशासाठी जन्मलेलो आहे, यश हे इझी आहे. आणि जे दुसऱ्या टाईपची लोक आहेत डिमॅग्नेटाइज, ते थकलेले, त्यांचं माइंड थकलेलं, दे फील सॉरी फॉर देमसेल्फ, स्वतःबद्दलच ते विक्टिमहुड मध्ये जगणारे अशा टाईपची त्यांची थिंकिंग असते. हे मॅग्नेटिक पर्सनॅलिटी आणि दुसरे डिमॅग्नेटाइज पीपल, ज्यांना लाईफमध्ये कुठली चांगली संधी मिळाली तरी दे विल नॉट ग्रॅब इट. त्यांना वाटेल नको काय म्हणतील लोक, भीती वाटते त्यांना. ते दे लिव्ह इन फिअर, लॅक ऑफ सेल्फ कॉन्फिडन्स, लॅक ऑफ सेल्फ बिलीफ, सेल्फ डाऊट यांच्यामध्ये. आणि हे जे पर्सनॅलिटी मॅग्नेटिक पर्सनॅलिटीचे लोक असतात, कॉन्फिडंट, त्यांची सेल्फ इमेज स्ट्रॉंग, त्यांच्या बोलण्यामधून पण आपल्याला लक्षात येतं की काय आपण कशा प्रकारचे शब्द हे बोलतायत, कशा प्रकारचं बोलतायत ते. आणि हे जे लोक असतात डिमॅग्नेटाइज, ते लोक कायम थकलेल्या गोष्टी करतील किंवा निगेटिव्ह त्यांचा सेल्फ टॉक असतो किंवा मला होणार नाही, मला जमणार नाही, लोक काय म्हणतील, भीती वाटते, लॅक ऑफ कॉन्फिडन्स. तर ह्या दोन टाईपची लोक आपल्याला बघायला मिळतात. आता ह्या जे मॅग्नेटिक पर्सनॅलिटीची लोक आहेत, ह्यांचं रहस्य काय आहे, सिक्रेट काय आहे त्यांची ह्याची पर्सनॅलिटी असण्याचं किंवा अशा चांगल्या गोष्टींना ते आकर्षित करतात बरोबर, आणि एकामागे एक चांगल्या चांगल्या गोष्टी त्यांच्या लाईफमध्ये घडत होत जातात. तर त्यांचं सिक्रेट आहे मित्रांनो, दे अंडरस्टँड द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. मे बी नोईंगली अननोईंगली, कदाचित त्यांना माहिती पण असेल किंवा अननोईंगली पण बऱ्याच लोकांच्या गोष्टी ह्या त्यांच्या लाईफमध्ये घडत जातात. दे कारण की बिकॉज ते ते अशा एका वाईब्स मध्ये असतात की त्यांच्या चांगल्या गोष्टींना अट्रॅक्ट करायला सुरुवात करतात. बिकॉज ऑफ द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. आपली जी अवचेतन मन आहे त्याची जी पॉवर आहे ती जबरदस्त आहे मित्रांनो. जर म्हणजे देवाने सगळ्यात पॉवरफुल गोष्ट आपल्याला ही दिलेली आहे ते म्हणजे आपलं सबकॉन्शियस माइंड. आणि ह्याला जर आपण शिकून घेतलं तर आपल्या लाईफमध्ये आपण या सगळ्या गोष्टींना, चांगल्या गोष्टींना अट्रॅक्ट करायला सुरुवात करू शकतो. हेल्थ, वेल्थ, अबंडन्स, प्रॉस्पेरिटी, चांगले रिलेशनशिप्स, ह्या सगळ्या हॅपीनेस, या सगळ्या गोष्टींना आपल्याला जर अट्रॅक्ट करायचं, शिकायचं असेल तर वी हॅव टू अंडरस्टँड द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. इनफॅक्ट ह्याच्यावरती मी माझं एक खास वेबिनार घेतो. त्या वेबिनारमध्ये मी तुम्हाला, आपण ओव्हर थिंकिंग म्हणा, स्ट्रेस, टेन्शन, ताणतणाव, भीती, लॅक ऑफ सेल्फ कॉन्फिडन्स, लॅक ऑफ फिअर, फिअर ऑफ फेल्युअर, फिअर ऑफ फेल्युअर, लॅक ऑफ फिअर नाही, भरपूर फिअर, फिअर ऑफ फेल्युअर, फिअर ऑफ की लोक काय म्हणतील, फेल झालो तर काय होईल, मला नाही जमणार, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या आपल्या लहानपणी आपण असं नव्हतो. लहानपणी पण आपली आपली स्लेट जी होती किंवा आपली पाटी जी होती कोरी होती. पण नंतर नंतर जसं जसं प्रोग्रामिंग झालं तस तसे पॅटर्न आपल्या माइंडवरती होत गेले आणि तस तशाच गोष्टी आपण आपल्या लाईफमध्ये घडतात. तर या सगळ्या गोष्टींना आपण चेंज करू शकतो, या पॅटर्न्सला परत रिव्हर्स करू शकतो, रिवायर करू शकतो. तर माझं जे प्रोग्राम आहे, रिवायर युअर माइंड ट्रान्सफॉर्म युअर लाईफ, त्या प्रोग्रामला जर तुम्हाला अटेंड करायचं आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तुम्ही त्याला कनेक्ट करा. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला अपडेट्स मिळतील. आणि एवढं सांगायचं मला की वी आर द मोस्ट पॉवरफुल, आपण अतिशय पॉवरफुल आहोत, प्रोव्हायडेड आपल्याला आपल्याला आपली ताकद कळाली पाहिजे. आणि तुम्हाला ते सांगण्यासाठी, दाखवण्यासाठी माझं वेबिनार तुम्ही जरूर अटेंड करा. तुम्हाला लक्षात येईल की आपण किती पॉवरफुल आहोत. देवाने आपल्याला किती पॉवरफुल बनवलेले आहे. इनफॅक्ट आपण पॉवरफुल नसतो तर जन्मालाच आलो नसतो. तर इट इज सायंटिफिकली प्रूव्हन आहे की आपण खूप पॉवरफुल आहे. आपण जन्माला आलोय म्हणजे इच अँड एव्हरी इंडिव्हिज्युअल आपण पॉवरफुल आहे. पण अनफॉर्च्युनेटली आपल्या प्रोग्रामिंग मुळे आपण, आपली जी पॉवर आहे ती लूज झालेली आहे, आपला स्वतःवरचा विश्वास निघून गेलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का, आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय आवडलं, तर जर, आणि स्वतःवरती तुम्हाला कॉन्फिडन्स आहे का, तर लिहायला सुरुवात करा. पहिलं पहिलं कॉमेंट बॉक्समध्ये ह्या व्हिडिओला एक लाईक करा नक्की. आणि कॉमेंटमध्ये बॉक्स मध्ये लिहा की ट्रान्सफॉर्मेशनसाठी आय एम रेडी म्हणून लिहा. आय एम रेडी.
आता माझ्या लाईफमध्ये बदल घडवून आणायचा आहे मला. आम्हाला इंटरनल ट्रान्सफॉर्मेशन आणायचं आहे, माझ्या थिंकिंगमध्ये ट्रान्सफॉर्मेशन आणायचं आहे. आय एम रेडी टू ट्रान्सफॉर्म. मला असेच वर्षानुवर्ष जाऊन नाही द्यायचे. आय एम रेडी. आणि कॉमेंट बॉक्समध्ये लिहा, चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आणि मित्रांनो, तुम्हाला वेबिनार अटेंड करायचं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहिलीच लिंक आहे, त्या लिंकला क्लिक करा. तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये याल, तिथे सगळे अपडेट्स मिळतील. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.